श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की आता 9 तारखेला म्हणजे अमावस्या आहे शुक्रवारी, तर त्या अमावस्याच्या दिवशी त्या अमावस्याचं नावच आहे की मौनी अमावस्या. तर मौनी अमावस्या म्हणजे त्याच्या नावातच आहे की आपण काही बडबड न करता अगदी मौन व्रत धारण करायचं आहे. त्याला आपण मौनी अमावस्या असं म्हणत असतो. तर या दिवशी आपण काय करायचे आहे, विवाहित स्त्रियांनी कोणती उपासना केली पाहिजे, त्यामुळे त्यांची कोणती सेवा करा म्हणजे ज्यामुळे त्यांचं सौभाग्य वाढेल, तर हे सगळे किंवा कोणतं काय करू नये संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे. तर मौनी अमावस्याला हे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत जेव्हा चंद्र सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व हे अधिक वाढलेले असतात. तर जसं की सूर्य हा पिता असतो आणि धर्माचा कारक मानला जातो, म्हणूनच जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात तेव्हा मौनी अमावस्या आपण साजरी करतो. तर या दिवशी आपण दान केल्याने आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात फळ भेटत असतं, त्याचा लाभ भेटत असतो आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला भेटत असतात. तर या दिवशी आपण काय करायचे आहे, तर बघा, या दिवशी आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला तिळाचे लाडू, नंतर कपडे आपण दान करू शकतो. म्हणजे गरीब व्यक्ती असतात किंवा ब्राह्मण असतात किंवा जे भिकारी असतात, ज्यांना त्याची गरज आहे, अशा लोकांना आपण, किंवा जे साधू असतील अशा लोकांना आपण या वस्तू दान करू शकतो. म्हणजे अन्नदानही करू शकतो. तसेच लोकरीचे कपडे, कारण जसं की उन्हाळा लागत आहे, थंडी संपत आहे, त्यामुळे आपण लोकरीच्या वस्तू त्यांना अर्पण करू शकतो या दिवशी. तर या दिवशी आपल्याला गुळात काळे तीळ मिसळायचे आहे. काळे तीळ आपण अमावस्यालाच वापरतो. ते काळे तीळ घ्यायचे, त्याचे लाडू बनवायचे आहे आणि ते लाल कपड्यात बांधून आपल्याला एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला आपण दान करायचे आहे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहत असतो आणि अनेक प्रकारच्या संकटातून आपल्याला मुक्तता होत असते. तर या दिवशी आपण हे करायला नक्कीच करा. तर यात सगळ्यात आधी आहे की या दिवशी ज्या विवाहित महिला असतात त्यांनी सौभाग्य वाढण्यासाठी कोणतं काम करायचं किंवा काय सेवा करायची आहे. तर या दिवशी विवाहित महिलांनी सौभाग्य वाढण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला त्यांनी प्रदक्षिणा घालायची आहे, कारण पिंपळाचं झाड तिथे, त्यामुळे ते विष्णूचं रूप मानलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली विष्णूची पूजा करायची, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला खूप साऱ्या ज्या नद्या असतात, पवित्र नद्या, त्यांचं पाणी एकत्र करून किंवा एखाद्या दुकानातही भेटत असतं नद्यांचं, 7 नद्यांचं पाणी, तर ते पाणी आणून आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्यांनी स्नान करायचं आहे. म्हणजे जे काही आपलं निगेटिव्ह असेल आपल्या शरीरामध्ये किंवा जे काही पाप वगैरे केलेलं असेल ते सगळे निघून जातं या दिवशी, जर सौभाग्यवतींनी हा उपाय केला तर. त्यानंतर या दिवशी काय करायचं नाही, तर या दिवशी आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी अंघोळ करताना काही बोलायचं नाही आणि अंघोळीच्या आधीही अर्धा तास आपल्याला काही बोलायचं नाही किंवा आपलं म्हणजे गप्प राहायचं आहे. तर घरात वादविवाद, वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही किंवा कटकटी, भांडण अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करायचे नाही या दिवशी. तर या दिवशी आपल्याला अंगाला, बऱ्याच जणांना सवय असते की अंगाला तेल लावतात किंवा डोक्याला तेल लावतात, मसाज करतात, तर तेही या दिवशी आपण वर्ज्य करायचं आहे, ते करायचं नाही. तर या दिवशी आपण खोटे बोलायचं नाही. या दिवशी आपण सकाळी उशिरापर्यंत खूप वेळ झोपायचं नाही किंवा अगदी तामसी आहार म्हणजे नॉनव्हेज किंवा खूप सारं असं स्पायसी वगैरे या दिवशी आपण खायचं नाही. आणि शक्य झाल्यास आपण जिथे मशान असेल किंवा जिथे लोकवस्तीच नसेल, एकदम निर्जन जागा असेल, त्या ठिकाणी शक्यतो जाणं टाळायचं आहे. आणि या दिवशी जर शक्य झालं तुम्हाला, तर तुमच्या पूर्ण घरावरून या दिवशी आपल्याला नारळ उतारा करायचा आहे. म्हणजे 3 वेळेस आपल्या दाराच्या वरच्या टोकापासून तर खालपर्यंत, उंबऱ्यापर्यंत 3 वेळेस नारळ घरावरून उतरून टाकायचं आहे. आणि जिथे कुठे 3-4 रस्ते असेल किंवा कचऱ्याचा डब्बा असेल त्यामध्ये ते नारळ टाकून द्यायचं आहे. तर यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा जे काही करणी बाधा केलेली असेल
तर ही संपूर्णपणे नाहीशी झालेली असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही अवश्य ह्या गोष्टी करा, पाळा नियम आणि चांगले अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.